किशोर आणि श्यामलाचा संसार बऱ्यापैकी सुरू होता. छकुल्यावरनं दोघांमध्ये खटके उडायचे, कारण छकुला फार जिद्दीपणा करायचा आणि श्यामला वैतागून त्याला कधीकधी एखादी चापटी मारायची. तेव्हा तो रडत रडत त्याच्या बाबाजवळ सांगायचा, आई मारते. किशोरला ही गोष्ट आवडत नव्हती की श्यामलानं छकुल्याला मारावं. ही गोष्ट सोडली तर किशोर श्यामलाशी कसल्याही बाबतीत वाद घालत नव्हता. कधीकधी त्याला काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचा चेहरा सांगायचा की त्याला राग आलाय किंवा आवडलेलं नाही आहे. पण त्याने तो कधी वागणुकीतून किंवा बोलण्यातून व्यक्तही केला नाही. छकुलाही आता बराच मोठा झाला होता. अनिलचं किशोरकडे येणं जाणं जास्त वाढलं होतं. कारण गावाला गेले तेव्हा बाबांनीच अनिलला श्यामलाचा मानलेला भाऊ बनवून टाकलेलं होतं. त्यामुळे भाऊ बहीण नात्याला एक प्रकारचं संमतीपत्रच मिळालेलं होतं. किशोरला सरकारी क्वार्टर मिळावं म्हणून अनिलनी साहेबांच्या मागेही फार तगादा लावला होता. कारण श्यामलाला तसं वचन दिलं होतं की मी भाऊ म्हणून तुम्हाला क्वार्टर मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. त्यानुसार अनिलनी श्यामलासाठी म्हणून किशोरला क्वार्टर मिळवून दिलं. अनिल आधीच बोलबच्चन आणि वरून साहेबांच्या मर्जीतला. अनिलला स्वतःला मिळणारं क्वार्टर त्यांनी किशोरला मिळवून दिलं, खास श्यामलसाठी. नाही नाही म्हणता ही गोष्ट सर्व कर्मचाऱ्यांमध्ये हवेच्या झोतानं पसरली. आपल्या समाजाला ना एक भयंकर मोठी कीड लागली आहे. लोक कुठल्याही बाबतीत सत्य न जाणून घेता कानफुशीवर विश्वास ठेवतात. कर्मचाऱ्यांनी या गोष्टीतून मनगडन कहाणी रचत वेगळाच अर्थ काढला की अनिल श्यामलावर फिदा आहे. उडत उडत ही गोष्ट किशोरच्याही कानावर गेली, पण तो शांत राहिला. यावेळी त्यांनी सकारात्मक विचार केला होता की राग गुस्सा आतल्या आत दाबला होता. काय माहिती, त्याचं त्यालाच ते माहिती. पण त्याच्या वागण्या बोलण्यातनं काहीच जाणवलं नाही. किशोर आणि श्यामला क्वार्टरमध्ये शिफ्ट झाले. क्वार्टर छान ऐस पैस होतं. किशोर आणि श्यामलाला इथे खूप आवडलं. छकुल्याची तर मजाच झाली. त्याला इथे खूप सारे सवंगडी पण मिळाले खेळायला. छकुला आता छोटी सायकल घेऊन खेळायला जायला लागला. ही CRPF कर्मचाऱ्यांची वसाहत असल्यामुळे श्यामलालाही तुटक्या मोठक्या हिंदीतून संवाद साधायला मैत्रिणी मिळालेल्या होत्या. अनिलचं घर क्वार्टरपासून लांब पडत होतं, पण त्यामुळे काही कोणाचं आडत नव्हतं. एकूणच सर्वसामान्यांसारखा किशोर आणि श्यामलाचा संसार सुरू होता. अनिलचं येणं जाणं क्वार्टरमध्येही बरंच वाढलं होतं, किशोर असतानाही आणि त्याच्या अपरोक्षही. अनिलची गाडी दिसली की घोडक्यानं उभ्या असलेल्या बायका आपापसात कुजबुजत, गाडी जवळ आली की शांत होत आणि कुत्सितपणे हसून अनिल आतमध्ये जाईपर्यंत कानाफुसी करत. अनिलला हे हळूहळू लक्षात येत होतं, पण तो पडला पुरुष आणि बिनधास्त व्यक्तिमत्व. वरून तो श्यामलाचा भाऊ या नात्याने येत होता आणि भाऊ या नात्यानेच वागतही होता. पण कर्मचाऱ्यांच्या बायकांना आधीच त्यांच्या नवऱ्यांनी मनगडन कहाणी सांगितल्यामुळे बायकांना विषय मिळाला चघळायला. पण बिचाऱ्या श्यामलाला यातलं काहीही माहिती नव्हतं. ती कामाव्यतिरिक्त कोणाशी बोलत बसायची नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं या विचाराची श्यामला फारशी मैत्रिणींमध्ये रमायची नाही. तिला काही इतर बायकांसारख्या चुगल्या चपाट्या जमत नव्हत्या, म्हणून वसाहतीतल्या बायकाही श्यामलाकडे फार ओढ घेत नसत. पण आताशा किशोरलाही अनिलचं येणं जाणं वाढलेलं फार आवडत नव्हतं. कारण कर्मचारी काही बाई बोलून गेलेले त्याच्या मनात फिट बसलेलं होतं. त्यांनी एकदा अनिलला समजवायचा प्रयत्न केला खरा, पण अनिल त्याच्यावरच उलटा बाफरला. बस काय किशोरराव, तुमच्याही मनात काय बाई यायला लागलं काय? अरे बहीण आहे ती आपली, पाठची नसली म्हणून काय झालं, मानलेली तर आहे. आपण नाही कोणाचा विचार करत. तुम्ही म्हणत असाल तर उद्यापासून येणं बंद. किशोरनी फार समजुतीने हे प्रकरण हाताळलं होतं आणि अनिलची माफीही मागितली होती. लोकांच्या कुजबुजीकडे दुर्लक्ष करणं हाच एकमेव उपाय आहे असं स्वतःलाही बजावलं होतं. किशोर आणि श्यामलाचा संसार सुरू होता. किशोरने श्यामलाला या गोष्टीवरनं समजावण्याचा प्रयत्न केला, पण किशोर फार काही स्पष्टपणे श्यामलाशी बाहेर चाललेल्या कुजबुजीबद्दल बोलू शकला नाही. बोलणार तरी कसा, कारण त्या दोघांचं नातं बहीण भावाचं. पण लोकांमध्ये का कुजबूज चालली आहे, हा किडा किशोरचं डोकं रात्रंदिवस पोखरायला लागला होता. काय करावं हेही नेमकं सुचत नव्हतं. अनिलशी बोलून झालं होतं, श्यामलालाही दुरून दुरून सुचवून झालं होतं,
पण कुठल्याच दिशेला किशोरला मार्ग सापडत नव्हता. लोकांच्या तोंडावर बोट तरी कसं ठेवणार? किशोर रात्रंदिवस विवंचनेत होता. बाहेर वागण्या बोलण्यातनं दिसत नसलं तरी किशोर आतून फार निराशेच्या गर्तेत चालला होता. तसंही माणसाच्या आतमध्ये काय खळबळ सुरू आहे हे ज्याचं त्यालाच माहिती असतं, नाही का? बरं, ही गोष्ट वसाहतीपुरती मर्यादित थोडीच होती. किशोरच्या ऑफिसमध्येही या गोष्टीबद्दल कानाफुसी होत होती हे किशोरला माहिती होतं. किशोर खरं तर या प्रकरणात संयम बाळगून होता, पण त्याच्यासाठी रोजचा दिवस नैराश्यच घेऊन येत होता. किशोरने बऱ्याच विचारांती बदलीचा अर्ज टाकावा हा विचार केला आणि बदली फॉर्मवर सही घेण्यासाठी म्हणून वरिष्ठाकडे गेला. तेव्हा वरिष्ठांनी किशोरला बदली का हवी याचं कारण न विचारता स्वतःच म्हटलं, किशोर खूप चांगलं करतोयस, बदली मागून घेतोयस ते. किशोर त्यांना म्हणाला, का सर असं का म्हणताय? तर वरिष्ठ म्हणाले, आजकाल कानावर जे काही ऐकू येतंय त्याच्यावरनं मी म्हणालो. किशोर अचंबित झाला होता. किशोरने बदलीचा अर्ज दिला आणि विचारातच चालत चालत मुख्यालयातनं बाहेर पडला. ही गोष्ट वरिष्ठांपर्यंत पोहोचली म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य असणार असं त्याचं मन म्हणायला लागलं. या विचारात तो ड्युटी आहे हे विसरला. त्याच्या सहकार्यांनी खूप आवाज लावले, किशोर कहाँ जा रहे हो? पण किशोर सुन्न झाला होता. फक्त पाय नेतील तिकडे तो भरकटल्यासारखा चालत होता. किशोर मुख्यालयापासून बरंच अंतर चालत आला. एका चौकातल्या टपरीवरच्या चहावाल्यानं सलाम साहेब म्हटलं तेव्हा किशोर भानावर आला. किशोर आणि त्याचे सहकारी फील्डवरच्या ड्युटीवर असले की या चहावाल्याकडे चहा पित असत. चहावाल्याने किशोरला ओळखून सलाम ठोकला होता. किशोर भानावर आला. त्याने टपरीवरच्या चहावाल्याकडे पाणी मागितलं. तांब्याभर पाण्याने किशोरनी चेहरा डोळे धुतले. नाही म्हटलं तरी किशोर अख्खा रस्ता डोळाभर पाणी घेऊनच चालत होता. पुरुष असला म्हणून काय झालं, तो आतून पार तुटला होता आणि त्याचं अंतर्मन धाय मोकलून रस्ताभर रडत होतं. पण पुरुष असल्यामुळे आणि वरून पोलिसी खाक्या सांभाळून त्याच्या डोळ्यातल्या पाण्याने पापण्यांच्या कडा ओलांडून यायचं धाडस नाही केलं. चहावाल्याने किशोरसाठी फक्कड चहा ठेवला. तो फक्कड चहा प्यायल्यानंतर किशोरला तरतरी आली. त्याला जरा बरं वाटलं. किशोरनी चहासोबतच चहावाल्याच्या टपरीवरचा सामोसा खाल्ला. आता किशोरला थोडं बरं वाटायला लागलं. शारीरिक थकवा परवडला, पण मानसिक थकवा फार भयंकर असतो. पण दोन्ही थकव्यामध्ये पोटात जर 2 घास गेले किंवा नाही, निदान ग्लासभर पाणी जरी गेलं ना तरी बरं वाटतं. तसंच किशोरचं झालं. किशोरनी चहा प्यायल्यानंतर ऑटो पकडला आणि तो मुख्यालयात आला. राहिलेली ड्युटी पूर्ण करण्यासाठी तो आला होता. बऱ्याच सहकाऱ्यांनी विचारलं, किशोर कुठे गेला होतास? साहब बुला रहे थे. किशोर सर्वांना उडवाउडवीचं उत्तर देऊन साहेबांच्या केबिनमध्ये काम समजावून घेण्यासाठी निघून गेला. किशोर घरी आला खरा, पण आज त्याचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. श्यामलाच्याही लक्षात आलं की आज किशोर घरी आला तेव्हापासून चिडचिड करतोय. तिने 1-2दा विचारायचा प्रयत्नही केला, पण किशोर 2-3दा श्यामलाला ओरडून बोलला. श्यामला शांत झाली. किशोरने बराच वेळ टी व्ही बघितला, पण त्याचे फक्त डोळे उघडे होते. मन सतत विचार करत होतं. विचार करून करून किशोरचं डोकं फुटायची वेळ आली. शेवटी किशोरनं गाडी काढली आणि घरात कोणालाही न सांगता तो बाहेर पडला. कुठे जायचं त्याचं त्यालाही माहिती नव्हतं. गाडी नेईल तिकडे किशोर चालला होता. किशोरने बाहेर असलेल्या गाडीला जशी किक मारली आणि गाडी सुरू केली तशी श्यामला किशोरला विचारायला दारापर्यंत आली होती. पण तोपर्यंत किशोर खूप जोरात गाडी दामटवत बराच लांबवर निघून गेला. श्यामलांनी बराच वेळ घर अंगण करत चक्रा मारल्या, पण किशोर काही आला नाही. श्यामलांनी छकुल्याला सकाळचं जेवण ताटात वाढून दिलं आणि स्वतः मात्र तुळशीमायजवळ देवीचं स्तोत्र म्हणत बसली. छकुला सकाळचं जेवण पाहून रडायला लागला. 3-3.5 वर्षांचा छकुला आता जेवत नाही म्हणाला. मुळातच हुशार असणारा छकुला आता थोडासा हट्टही करायला लागला होता. श्यामलानं छकुल्याला रागाच्या भरात शिवी हासडली. त्याचा गालगुच्चा पण घेतला. तसा छकुला जोरजोरात रडायला लागला. समोर वाढलेलं ताटही त्याने पायानं ढकलून सांडवून टाकलं. मग श्यामलाचा राग अनावर झाला. तिने छकुल्याला रागाच्या भरात चांगलं बदडलं. छकुला हुंदके देऊन रडायला लागला. त्याचं पाहून श्यामलाही रडायला लागली.
तिने त्याला कडेवर घ्यायचा बराच प्रयत्न केला, पण छकुला फार हट्टाला पेटला होता. तो श्यामलाकडे गेलाच नाही. जमिनीवरच बाबा बाबा करत तो झोपी गेला. रात्र बरीच झाली होती. किशोर अजूनही परतला नव्हता. श्यामला आतून खूप घाबरलीही होती. तिला किशोरचा भयंकर असा राग आला होता, पण काय करणार होती ती? तिच्या रागापेक्षा आता तिची काळजी, हुरहुर जास्त वाढली होती. तिच्याही पोटात रात्रीच्या जेवणाचा घासही गेला नव्हता. बिचारी ती पण मग छकुल्याजवळ तिथेच जमिनीवर आडवी झाली आणि झोपी गेली. तिला काहीच कळत नव्हतं काय झालं, माझं काय चुकलं आहे. आता तिला वेगळीच भीती वाटायला लागली होती की मागचे दिवस परत पुढे यायला नको. इकडे किशोर रस्त्याच्या कडेला गाडी लावून मनसोक्त दारू प्यायला आणि रस्त्याच्या बाजूलाच रात्रभर मेलेल्या गाठोड्यासारखा पडून होता. पण त्याही धुंदीत तो मध्ये मध्ये बरळत होता. श्यामला, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तू फकस्त माई आहेस, पण तू दगाबाज निघाली. तू त्या लंपट अनिलवर बाळली. असं काही बाई किशोर रात्रभर दारूच्या धुंदीत बरळत राहिला. सकाळी महानगरपालिकेचे सफाई कामगार जेव्हा खराट्यानं रस्ता साफ करत होते, तेव्हा तर त्यांना वाटलं की कोणीतरी इथे रस्त्यावर मरूनच पडलं आहे. एक कर्मचारी म्हणाला, पोलिसांना सांगूयात का? तर दुसरा म्हणाला, आपण आधी त्याचा श्वास चालू आहे का ते पाहूया. सफाई कर्मचाऱ्यांनी किशोरच्या नाकाला हात लावून पाहिलं, तेव्हा किशोरचा श्वास फार मंद गतीनं सुरू होता. इतकी किशोर दारू प्यायलेला होता. सफाई कर्मचाऱ्यांनी त्याला गदागदा हलवलं तरीही किशोर उठत नव्हता. शेवटी सफाई कर्मचाऱ्यांनी नळाचं पाणी घेऊन किशोरच्या अंगावर टाकलं. किशोर अगदी त्या पाण्यात न्हावून निघाला, तेव्हा कुठे त्याला हलकीशी जाग आली. किशोर कसा तरी उठला आणि बघतो तर रस्ता आणि समोर सफाई कर्मचारी. त्याला फार ओशाळल्यासारखं झालं. स्वतःची लाज वाटली त्याला. सफाई कर्मचारी त्याच्याशी तोडक्या मोडक्या हिंदीत संवाद साधू पाहायला लागले, तेव्हा किशोरने पटकन गाडीला किक मारली आणि गाडी पुन्हा घराकडे न वळवता तलावाकडे वळवली. सकाळचे 9 वाजले तरी किशोर घरी परत आला नव्हता. श्यामलाच्या मनात मोठी कालवाकालव सुरू होती. काय झालं असेल, कुठे झोपले असतील, कुठे जेवले असतील, अशा नाना प्रश्नांसोबत एक प्रश्न मात्र मनात सारखा डोकवायला लागला की जीवाचं काही बरं वाटतं नसेल ना केलं. हा प्रश्न मनात आला आणि श्यामलाच्या तळहाताला दरदरून घाम सुटला. श्यामला हात सोडत पटकन जमिनीवर बसली. थोडा वेळ तर श्यामलाचे विचारही थांबायचे. काय करावं श्यामलाला सुचत नव्हतं. तिने बरेच वेळा बाहेरच्या दरवाजाजवळ येऊन पाहिलं. अनेक वेळा मनातही आलं की शेजारच्या भाऊला विचारावं का, ते तर एका ऑफिसमध्ये आहेत. पण तिला किशोरचं बोलणं आठवायचं. घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी बाहेरच्यांना सांगायच्या नाहीत. नाही म्हटलं तरी किशोरचा घरात पुरुषी धाक होता. श्यामला तशीही मनानं आधीच हळवी होती. आपण कुठेच चुकू नये, चुकलं तर कशाला उगीच आपल्यामुळे भांडणाला विषय, ते नको. म्हणून ती किशोरचा धाक मनात बाळगून होती. छकुलाही रात्री रडून रडून थकल्यामुळे लवकर उठलाच नाही. 10 वाजले तरी श्यामलानं अजूनही छकुल्याचं चहा बिस्किटसुद्धा केलेलं नव्हतं. श्यामलाने स्वतः चहा घेतला नव्हता. 11 वाजायला आले तेव्हा श्यामला फार बेचैन झाली, कारण किशोरची आजची ड्युटीही गेली होती. आता श्यामलाने फार घट्ट मनाने ठरवलं की अनिलच्या घरी ऑटो करून जाऊया. त्याप्रमाणे तिने छकुल्याला कपडे घालून दिले, कडेवर उचललं, घराला कुलूप लावलं आणि ती अनिलच्या घरी पोचली. अनिल ड्युटीवर गेला होता. श्यामलाने कालपासून जे जे घडलं ते सगळं अनिलच्या बायकोला सांगितलं. अनिलच्या बायकोनी छकुला आणि श्यामलाला आधी पोटभर नाश्ता खाऊ घातला. श्यामलाला खूप प्रेमाने आधारसुद्धा दिला. श्यामला संगीताजवळ पोटभर मनभर रडली. छकुला अनिलच्या मुलांबरोबर छान खेळत बसला. अनिलच्या बायकोने तिच्या शेजाऱ्याला पोलीस मुख्यालयात अनिलला बोलवायला पाठवलं. आज अनिलच्या या शेजाऱ्याची आणायची सुट्टी होती. तो पण पटकन गाडीवर टांग टाकून अनिलला बोलवायला गेला. अनिल लवकरात लवकर घरी पोहोचला. श्यामलाचं त्यांनी सगळं शांततेनं ऐकून घेतलं. तिला मोठ्या भावाप्रमाणे धीर दिला. बायकोला येतो असं सांगून गाडी काढली. रस्त्यातच एका ऑफिसमधल्या मित्राला सोबत घेतलं. अनिलला काही ठिकाणं माहिती होती. किशोरला कुठे कुठे शोध घेता येईल याची त्याला थोडी तरी कल्पना होती. त्यात किशोरचा स्वभाव अनिल चांगला ओळखून होता.
त्याप्रमाणे अनिलनी त्याच्या मित्रांनी संभावित प्रत्येक स्थळ शोधलं, पण किशोर काही सापडला नाही. तळ्याजवळची ती शांत जागा मात्र पाहायची सुटली होती, जिथे आधी किशोर असाच दारू पिऊन पडलेला होता. अनिलला एकदम ती जागा आठवली आणि त्या दिशेला जाण्यासाठी अनिलने गाडी वळवली. अनिल आणि त्याच्या साथीदाराला फार लांबवरूनच तळ्याच्या काठावर एक बाईक दिसली, पण किशोर काही दिसत नव्हता. अनिलने त्याच्या गाडीवरच्या मित्राला म्हटलं, एक गाडी दिसतीये खरी, पण गाडीपाशी किंवा आजूबाजूला कोणी व्यक्ती दिसत नाही आहे. मित्र म्हणाला, आपण तळ्यापर्यंत जाऊन पाहू. त्याप्रमाणे दोघेही तिथे पोचले तर तिथे गाडी स्टँडवर लावून किशोर फुल टाईट होऊन जीव द्यावा का तळ्यात या विचारात खाली बसून शून्यात नजर हरवून बसला होता. तेवढ्यात अनिलची बाईक तिथे पोचली, पण किशोरचं काही लक्ष नव्हतं. अनिल आणि त्याचा साथीदार गाडीवरनं उतरले. किशोरला खूप आवाज दिले, पण तो फारच शून्यात हरवला होता. अनिलने शर्ट काढला, तो तळ्यातल्या पाण्यात ओला केला आणि किशोरच्या डोक्यावर पिळला, तेव्हा कुठे किशोर भानावर आला. अनिल म्हणाला, किशोर घरी चल. किशोर म्हटला, मी नाही येत, जा. अनिलने किशोरची बाईक तिथेच पडू दिली, फक्त गाडी लॉक करून चावी काढून घेतली, यासाठी की गाडी नंतर येऊन नेता येईल. आत्ता किशोरला घरी नेणं महत्त्वाचं होतं, कारण परिस्थिती गंभीर होती. किशोरनी जर बरं वाईट केलं असतं तर? हा विचार करून अनिलच्या मनात सर्र झालं. म्हणून एका गाडीवर समोर अनिल, मागे मित्र आणि दोघांच्या मधात किशोरला जबरदस्तीनं बसवलं, जेणेकरून किशोरला व्यवस्थित घरी नेता येईल. किशोरला अनिल आणि त्याचा मित्र अनिलच्या घरी घेऊन आले. बाबाची अशी हालत बघून छकुला तर रडायलाच लागला. श्यामलाच्याही डोळ्यात पाणी तरळलं. पण अनिलने आतमध्ये जाऊन हळूच सगळ्यांना सांगितलं की किशोरला आज कुणीही काहीही विचारायचं नाही. किशोरच्या अंगात दारूची नशा होतीच. त्याच नशेत किशोर पलंगावर आडवा होऊन झोपीही गेला. खरं म्हणजे दारूपेक्षा त्याला संशयाची नशा होती. त्या रात्री बिचारी श्यामला जेवली नाही, पण तरीही संगीताने श्यामलाला ताटात घेऊन 2 घास खायला लावले. किशोर जो झोपला तो सकाळीच उठला. अगदी पहाटे 4 वाजता उठला. पाहतो तर त्याच्या बाजूच्या पलंगावर अनिल झोपला होता. आधी तर सकाळी उठल्या उठल्या अनिलचा चेहरा बघून किशोरला प्रचंड राग आला. मग किशोरला शांतपणे विचार केल्यावर सगळं ध्यानात आलं, म्हणून तो हळूच पायाचा आवाजही न करता जायला निघाला. तेवढ्यात अनिल उठला. अनिलने विचारलं, किशोर कुठे निघाला? त्यावर ततपप करत किशोर म्हणाला, मी बाथरूमला जाऊन येतो. अनिलचा काही त्याच्यावर विश्वास बसला नाही. तो त्याच्या मागे बाथरूम दाखवायची म्हणून गेला. किशोरने सकाळची आनिका उरकली तोपर्यंत घरातली सगळी मंडळी उठली. चहा नाश्ता झाल्याबरोबर किशोर अनिलला म्हणाला, माझी गाडी कुठे? आम्ही निघतो घराकडे. तोपर्यंत किशोरनी श्यामलाकडे साध्या चोरट्या नजरेनेही पाहिलं नव्हतं. छकुला आनंदाने किशोरच्या मांडीवर जाऊन बसला. अनिल म्हणाला, तुझी गाडी तिथेच आहे जिथून तुला आणलं. तू माझी गाडी घेऊन घरी जा. मी माझ्या मित्राला घेऊन जातो आणि तुझी गाडी घेऊन येतो. गाडी घेऊन आलो की मला तुझ्याशी निवांत बोलायचं आहे. किशोरनी मानेनी होकार दिला आणि श्यामलाला चल असंही न म्हणता गाडी सुरू केली. श्यामला गपगुमान छकुल्याला घेऊन किशोरच्या पाठीमागे गाडीवर बसली. किशोर बायकोला लेकराला घेऊन घरी आला. आल्याबरोबर त्याने दरवाजा लावला आणि श्यामलाला काही एक न विचारता तिचे केस धरून फटाफटा थापडा मारायला सुरुवात केली. छकुला हे दृश्य बघून खूप जोरात रडायला लागला. श्यामलाने स्वतःचा बराच बचाव केला. बचाव करता करता ती विचारायला लागली, काय चुकलं हो मायवालं? कालपासून तुम्ही घरी आले नव्हते म्हणून मी अनिल भाऊकडे गेली. त्या रागाच्या भरात किशोर श्यामलाला खूप गलिच्छ शिव्या देत सुटला. मी काय मेलो नव्हतो. आज ना उद्या आलोच असतो घरी. तुले तर मोकाच भेटला ना याराले भेटाचा आणि मला नीचा दाखवण्याचा. हरामजादी, एवढंच आहे तर जाय निघ, जा त्याच्या घरी. तसंही मायापेक्षा तोच तुला लय आवडते ना, आणि त्याला तू आवडते. लोक नाही नाही ते बोलतात तुमच्या दोघाईबद्दल. ही गोष्ट तर आता साहेबापर्यंत पोहोचली. श्यामला हे सगळं ऐकून गलितगात्र झाली आणि दोन्ही पाय पोटाशी घेऊन डोकं त्या पायात खुपसून मट्टकन खालीच बसली. किशोर तिला बराच वेळ लाथा बुक्क्यांनी तुडवत होता. पण आता श्यामलाला या शारीरिक माराची वेदना जाणवत नव्हती, कारण किशोरने ते सगळं सांगून तिच्या मनाला खोल चिरा पाडून खोल जखम केली होती. ती जखम फार ठसठसत होती.
श्यामला मनानं निर्मळ असणारी एक साधीसुधी व्यक्ती होती. अगदी तिच्या गावच्या पूर्णा नदीसारखी पवित्र आणि नितळ होती. वरून जेवढी स्वच्छ सुंदर होती तेवढीच ती आतून स्वच्छ आणि सुंदर होती. पण आज श्यामलाला हे सगळं ऐकून असं वाटायला लागलं होतं की सीतामायप्रमाणे धरतीने मला पोटात घ्यावं, तरच मी या सर्व दुःखातून बाहेर येईन. माया जन्म तरी काहून झाला? माया मायबापाले हाच नगिना नवरा सापडला का? एखाद्या भिकमंगेच्या घरी तरी मी अर्धी भाकर खाऊन सुखी राहिली असती. काय पाहून दिलं माया मायबापानं या डोमकावळ्याच्या गळ्यात? हे असे असंख्य प्रश्न तिच्या मनात थैमान घालायला लागले होते. किशोरने तिला चांगलं हात दुखेपर्यंत बेदम मारलं आणि त्याच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. श्यामलाला वाटत होतं रेल्वे पटरीवर जाऊन जीव द्यावा का काय. पण समोर छकुला जोरजोरात रडून रडून हुंदके देताना दिसला. मायचं मन पागळलं. छकुल्याला तिने जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवला आणि छकुल्याला कडेवर घेऊन तुळशी मायजवळ आली. तुळशी मायजवळ टिनाचं शेड केलेल्या छोट्याशा अंगणात येऊन बसली. तसं तिला आतून फार गलबलून आलं. तिने साडीच्या पदराचा बोळा केला. तो तोंडात पकडून खूप धाय मोकलून रडली. तोंडात पदराचा बोळा असल्यामुळे तिचा आवाज किशोरपर्यंत किंवा बाहेर पोचला नाही. एव्हाना वस्तीतली बरीच मंडळी जी किशोरचा आवाज ऐकून जमा झाली होती ती पांगली होती. जरी दरवाजा बंद होता तरी लोकांना कळलं होतं किशोरच्या घरातलं वातावरण बदललं आहे ते. भांडणाचा आवाज दरवाजा बंद असला तरी 4 घराच्या भिंतीबाहेर जातो. त्याप्रमाणे आजूबाजूचे लोक भांडण ऐकायला जमले होते. काही लोक दरवाजाला कान लावून ऐकायचा प्रयत्न करत होते. वातावरण शांत झाल्यावर आजूबाजूची सगळी गर्दी पांगलेली होती. श्रोते हो, हा होता 14वा भाग चूक कोणाची या कादंबरीचा. वर्षा पत्के थोटे लिखित ही कादंबरी आपण ऐकताय साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.